मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. प्रकरण 8 भारतातील दारिद्र्य. प्रस्तावना. दारिद्र्य हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील एक प्रमुख आव्हान असून आर्थिक व सामाजिक घटकांशी निगडीत आहे. काही व्यक्ती किंवा समूहाला समाजापासून वंचित करणारा घटक म्हणून दारिद्र्याकडे पाहिले जाते. मूलभूत गरजांपासून वंचित राहणे किंवा उपलब्ध संधी नाकारणे यामुळे समाजातील काही व्यक्ती किंवा समूह मुख्य प्रवाहापासून दूर जातात. आकृती 8.1 ही दारिद्र्य या संकल्पनेची माहिती देते. भारतातील दारिद्र्याला दीर्घ इतिहास आहे. ब्रिटिश काळात हस्त व कुटीर उद्योगांचा ऱ्हास, साधनसामग्रीचे आर्थिक निस्सारण, दडपशाहीचे आर्थिक धोरण, सातत्याने पडणारे दुष्काळ इत्यादी कारणांमुळे भारतीय लोकसंख्येचा मोठा भाग दारिद्र्यात जीवन जगत होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमावर भारत सरकारने भर दिला आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने आर्थिक नियोजन, आर्थिक सुधारणा, गरिबी हटाव यांसारखे दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम राबविले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य कमी होण्यास मदत झाली आहे. दारिद्र्याचा अर्थ. पारंपरिक अर्थानुसार दारिद्र्य म्हणजे समाजातील व्यक्ती पुरेशा उत्पन्नाअभावी अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही अशी स्थिती होय. बहुआयामी दारिद्र्य. दारिद्र्याची पारंपरिक संकल्पना केवळ मूलभूत गरजांशी निगडीत होती, परंतु आधुनिक युगात दारिद्र्याच्या संकल्पनेची व्याप्ती वाढली. म्हणून बहुआयामी दारिद्र्याची संकल्पना उदयास आली. बहुआयामी दारिद्र्य म्हणजे भौतिक व अभौतिक परिणामांपासून वंचित राहणे होय. भौतिक परिणामाचा संबंध अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते बांधणी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची उपलब्धता यांच्याशी संबंधित आहे. तसेच अभौतिक परिणामांचा संबंध समाजातील विविध भेदाभेदाशी संबंधित आहे. तुम्हाला माहीत हवं. प्राध्यापक अमर्त्य सेन यांच्या मते दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे नव्हे, तर मानवी जीवनात अनर्थिक क्षमतेचा अभाव असणे होय. या क्षमतांचा संबंध आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याशी असतो. पौष्टिक व पुरेसे अन्न, आरोग्याची सुविधा, शैक्षणिक सुविधा, राजकीय व नागरी स्वातंत्र्य इत्यादींच्या कमतरतेचा संबंध दारिद्र्याशी येतो. तुम्हाला माहीत आहे का? भारतीय अर्थतज्ञ व भारतरत्न पुरस्कार सन्मानित प्राध्यापक अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचे सिद्धांत, समाजातील अतिदुर्बल घटकांच्या समस्यांबाबत रुची यांसारख्या योगदानाबद्दल अर्थशास्त्राचा नोबेल स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पॉवर्टी अँड फॅमिन्स, अॅन एसे ऑन एन्टायटलमेंट अँड डेप्रिव्हेशन 1981 या पुस्तकात आर्थिक दुर्बल घटकांच्या वेदनांचा विचार तर आहेच, त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्न वाढीबाबतचे विचार मांडले आहेत. तसेच आर्थिक वृद्धींसाठी सार्वजनिक आरोग्य व शिक्षणातील सुधारणांसारख्या सामाजिक सुधारणांवर भाष्य केले आहे. दारिद्र्याच्या संकल्पना. भारतातील दारिद्र्य हे बहुआयामी आहे. भारतात दारिद्र्याच्या निरपेक्ष दारिद्र्य व सापेक्ष दारिद्र्य अशा प्रमुख संकल्पना आहेत. निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य हे किमान उपभोगाच्या गरजांनुसार मोजले जाते. नियोजन आयोगानुसार ग्रामीण क्षेत्रामध्ये दररोज प्रति व्यक्ती उष्मांकाचे प्रमाण 2400 उष्मांक असून शहरी क्षेत्रामध्ये 2100 उष्मांक इतके आहे. प्रत्येक व्यक्तीला सरासरी 2250 उष्मांकाची गरज असते. किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांकाची समाधानकारक अशी पातळी प्राप्त न झाल्यामुळे निरपेक्ष दारिद्र्य वाढते. बहुतांशी प्रमाणात हे दारिद्र्य जगातील विकसनशील देशांमध्ये आढळून येते. परिणामकारक दारिद्र्य उपाययोजनेद्वारे निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन होऊ शकते. सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना स्पष्ट करणे अवघड आहे. विविध राहणीमानांच्या दर्जांची तुलना केल्यानंतर सापेक्ष दारिद्र्याची कल्पना येते. या दारिद्र्याचा अभ्यास उत्पन्न पातळी, संपत्ती, उपभोग खर्च, आर्थिक निष्क्रियता, बेरोजगारी, वृद्धत्व इत्यादी यांच्या परस्पर तुलनेमधून केला जातो. सापेक्ष दारिद्र्य हे जगातील सर्व देशांमध्ये आढळून येते. सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येत नाही. योग्य धोरण व उपाययोजनांमुळे सापेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन काही प्रमाणात होऊ शकते. दारिद्र्य रेषा. दारिद्र्य रेषा ही अशी काल्पनिक रेषा आहे जी गरीब व गरिबेतर यामध्ये वर्गीकरण करते. ती प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन खर्चाशी निगडीत असते. विविध समित्या आणि अभ्यास गटांनी दारिद्र्य रेषेची संकल्पना विविध प्रकारे स्पष्ट केली आहे.
नीती आयोगाने दारिद्र्य निर्मूलनासाठी नेमलेल्या कार्यगटाच्या व्याख्येनुसार सामाजिकदृष्ट्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवा खरेदी करण्याकरिता जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीस दारिद्र्य रेषा म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. दारिद्र्य रेषेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे: 1. दारिद्र्य रेषेच्या वर APL, दारिद्र्य रेषेच्या खाली BPL असणारी लोकसंख्या ठरविणे. 2. कुटुंबाच्या उपभोग खर्चावरून दारिद्र्याची ओळख पटविणे. 3. वेळोवेळी दारिद्र्याचा मागोवा घेऊन प्रदेशांची तुलना करणे. 4. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी आवश्यक खर्चाचा अंदाज बांधणे. दारिद्र्य रेषा ही प्रत्येक राष्ट्रांनुसार बदलते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार दारिद्र्य रेषा ही 2011च्या किमतीनुसार दर दिवशी $1.90 इतकी क्रयशक्तीच्या समानतेवर आधारित आहे. क्रयशक्तीच्या PPP आधारानुसार भारतातील 21.2% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. दारिद्र्याचे प्रकार: 1. ग्रामीण दारिद्र्य. ग्रामीण भागातील विशिष्ट क्षेत्रातील लोकांना मूळ गरजांपासून वंचित राहणे याला ग्रामीण दारिद्र्य असे म्हणतात. हे दारिद्र्य सीमांत व अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, कंत्राटी कामगार इत्यादीमध्ये दिसून येते. शेतातील कमी उत्पादकता, दुष्काळ, निकृष्ट ग्रामीण पायाभूत सुविधा, पर्यायी रोजगाराची कमतरता, ग्रामीण कर्जबाजारीपणा, निरक्षरता इत्यादींमुळे ग्रामीण दारिद्र्यात वाढ झाली आहे. 2. शहरी दारिद्र्य. शहरी भागातील विशिष्ट क्षेत्रातील लोकसंख्येत मूळ गरजांची कमतरता असते, त्यास शहरी दारिद्र्य म्हणतात. शहरी दारिद्र्य मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांचे झालेले वाढते स्थलांतर, न परवडणारी घरे, निरक्षरता, मंद गतीने औद्योगिक वृद्धी व पायाभूत सुविधांची कमतरता या कारणांमुळे वाढत आहे. शहरी दारिद्र्यामुळे झोपडपट्टी वाढ व अनौपचारिक क्षेत्रात वाढ होते, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला माहीत आहे का? दारिद्र्य रेषेच्या वर राहण्यासाठी खालील बाबी आवश्यक आहेत: खाद्य, अन्नपदार्थ, धान्य, डाळी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मीठ व साखर, खाद्यतेल, अंडी, मासे व मांस, भाज्या, फळे, मसाले, पेय, प्रक्रिया केलेले खाद्य. इतर घटक: इंधन आणि वीज, वैद्यकीय, करमणूक, टिकाऊ वस्तू, कपडे, भाडे, अंथरूण पांघरूण, पादत्राणे, शिक्षण, स्वच्छता, प्रसाधनाच्या वस्तू, प्रवास भत्ता. भारतातील दारिद्र्याचा विस्तार. एकूण लोकसंख्येतील दारिद्र्याचे प्रमाण हे दारिद्र्य गुणोत्तराने मोजले जाते. त्यावरून दारिद्र्याचा विस्तार निश्चित केला जातो. भारतातील दारिद्र्य विस्ताराचा अभ्यास करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर अर्थशास्त्रज्ञांनी, संशोधन संस्थांनी योगदान दिले आहे. 1962 पासून नियोजन आयोगाने विविध काम करणारे कार्यक्षम कार्यगट, तज्ज्ञ समिती भारतातील दारिद्र्य मोजण्यासाठी नेमले आहेत. दारिद्र्याचा अंदाज. पूर्वीची दारिद्र्य रेषा ही उष्मांकाच्या उपभोगावर अवलंबून होती. त्यात इतर वस्तूंच्या उपभोगाचा समावेश नव्हता. भारत सरकारने वेळोवेळी दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची नियुक्ती केली. डॉक्टर C. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 2012 साली तज्ज्ञांचा एक गट नेमला होता. या गटाने 2014 मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार ग्रामीण व नागरी भागाकरिता दारिद्र्य रेषा निश्चित केली. ती पुढील प्रमाणे: तक्ता क्रमांक 8.1 मध्ये रंगराजन गटाच्या अहवालानुसार दारिद्र्याचा अंदाज दर्शविला आहे. दारिद्र्याचा दर 2011-12. दारिद्र्य रेषा उपभोग खर्च रुपयात. ग्रामीण ₹972 प्रति महिना, ₹32 प्रति दिवस प्रति व्यक्ती. शहर ₹1407 प्रति महिना, ₹47 प्रति दिवस प्रति व्यक्ती. दारिद्र्य गुणोत्तर टक्क्यात. ग्रामीण 30.9%, शहर 26.4%, एकूण 29.5%. स्रोत: भारत सरकार नियोजन आयोग अहवाल जून 2014. राज्यनिहाय दारिद्र्याची टक्केवारी. राज्य दारिद्र्याचा दर: आंध्र प्रदेश 9.20, आसाम 31.9, बिहार 33.7, छत्तीसगड 39.9, गुजरात 16.6, हरियाणा 11.2, हिमाचल प्रदेश 8.1, जम्मू आणि काश्मीर 10.4, झारखंड 36.9, कर्नाटक 20.9, केरळ 7.1,
मध्य प्रदेश 31.7, महाराष्ट्र 17.4, ओडिसा 32.6, पंजाब 8.3, राजस्थान 14.7, तामिळनाडू 11.3, उत्तर प्रदेश 29.4, उत्तराखंड 11.3, पश्चिम बंगाल 19.9. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. स्त्रोत आर्थिक पाहणी अहवाल 2017-18. शोधा पाहू. दारिद्र्याची कारणे. भारतातील दारिद्र्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. लोकसंख्येचा विस्फोट. जलद गतीने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या मानाने गरजा भागवण्यासाठी असणाऱ्या साधनसंपत्तीचे वाटप असमान आहे. त्यामुळे मुख्य गरजा पूर्ण न झाल्याने दारिद्र्याचा विस्तार झाला आहे. 2. आर्थिक वृद्धीचा मंदवेग. शेती व औद्योगिक क्षेत्रातील मंद गतीने होणारी वृद्धी आणि राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नातील वृद्धी दर सुसंगत नाही. बऱ्याच राज्यात सरासरी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा दरडोई उत्पन्न कमी आहे. यामुळे दारिद्र्य निर्माण होऊन लोकांच्या राहणीमानाचा दर्जा खालावलेला आहे. 3. बेरोजगारी व अर्धबेरोजगारी. ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण वाढण्याचे कारण बेरोजगारी व अर्धबेरोजगारी आहे. 4. आर्थिक विषमता. मोठ्या प्रमाणातील आर्थिक विषमतेमुळे दारिद्र्याची व्याप्ती वाढली आहे. उदाहरणार्थ उत्पन्न, मालमत्ता, उपभोग खर्च, कर्ज सुविधा, शेतजमिनीचे वाटप इत्यादींमध्ये विषमता. 5. पायाभूत सुविधांची दुर्लभता. क्रयशक्तीच्या अभावामुळे ऊर्जा, वाहतूक, संदेशवहन, आरोग्य व शिक्षण इत्यादी पायाभूत सुविधा वापरता येत नाहीत. त्यामुळे दरिद्री अजून दरिद्री होत आहेत. 6. चलनवाढ. चलनवाढ म्हणजे सातत्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ होय. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ, अन्नधान्याची वाढती मागणी आणि कमी पुरवठ्यामुळे किमतीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे क्रयशक्ती कमी होऊन गरीब आणखी गरीब होतात. अन्न संकटामुळे लोकांमध्ये उपासमार, कुपोषण इत्यादीत वाढ झाली आहे. 7. प्रादेशिक असंतुलन. प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एक कारण आहे. ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व आसाम ही राज्ये आर्थिक विकासामध्ये मागासलेली असून त्यांचे दारिद्र्याचे गुणोत्तर जास्त आहे. 8. दारिद्र्याचे दुष्टचक्र. ही संकल्पना प्राध्यापक रॅग्नर नर्क्स यांनी मांडली आहे. अनेक भारतीय दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकले असून परिणामी राष्ट्रीय उत्पन्नात घट, दरडोई उत्पन्न कमी, कमी उपभोग, कमी भांडवल निर्मिती, कमी बचत, कमी उत्पादन व रोजगारीत घट झाली आहे. आकृती 8.2 ही दारिद्र्याचे दुष्टचक्र स्पष्ट करते. कमी राष्ट्रीय उत्पन्न, कमी दरडोई उत्पन्न, कमी बचत, कमी भांडवल निर्मिती, कमी गुंतवणूक, कमी उत्पादन, कमी रोजगार, कमी राष्ट्रीय उत्पन्न. 9. इतर घटक. नैसर्गिक आपत्तींची पुनरावृत्ती, जात, धर्म, वर्ण व लिंग भेदभाव, प्रशासकीय अकार्यक्षमता व भ्रष्टाचार, सार्वजनिक वितरण पद्धतीतील अडथळे. तुम्हाला माहीत हवं. दारिद्र्याचे परिणाम. देशाची आर्थिक प्रगती दारिद्र्यामुळे लांबणीवर पडते. राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न कमी होते. राहणीमान खालावलेले असते. बचत, गुंतवणूक व भांडवल निर्मिती कमी होते. आर्थिक शक्ती तीव्र होते व संधीची असमानता निर्माण होते. श्रीमंत व गरीब वर्गात मतभेद होतात. दारिद्र्यामुळे समाज व राष्ट्रविरोधी कारवाया यामध्ये वाढ होते. कल्याणकारी कार्यक्रमावरील अनुदान वाढीमुळे सरकारी खर्चात वाढ झाल्याने साधनसंपत्तीचे असमान वाटप झाले आहे. दारिद्र्यामुळे आर्थिक हालाखीत व कष्टप्रद जीवन जगावे लागते. दारिद्र्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तुम्हाला माहीत हवे. शाश्वत विकासाचे ध्येय. दारिद्र्याचा अभाव, भुकेले नाहीत, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लिंग समभाव, पिण्यायोग्य पाणी, अतिस्वच्छता, स्वच्छ ऊर्जा, चांगल्या रोजगार संधी आणि आर्थिक विकास, नवनिर्मिती व पायाभूत सुविधा, कमी असमानता, शाश्वत शहरे आणि संप्रेषण, जबाबदार उपभोग, ग्रह सुरक्षा, पाण्याखालील जीवन, जमिनीवरील जीवन, शांती आणि न्याय, ध्येयासाठी भागीदारी. संयुक्त राष्ट्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा अहवाल सप्टेंबर 2015 रोजी आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वीकारला असून त्यात पूर्णपणे सामाजिक, आर्थिक व पर्यावरण विषयक परिणामांचा समावेश केला आहे. SDGs मध्ये वैश्विक करार करून दारिद्र्याचे स्वरूप व परिणाम पूर्णपणे संपवणे याचा समावेश केला आहे. त्यामध्ये 17 SDGs असून 169 ध्येय 2030 पर्यंत संपादित करणे असे आहे.
SDGsना आकार देण्यात भारताची एक मुख्य भूमिका आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने भारताला आदराचे स्थान असल्यामुळे 2030 या वर्षापर्यंत दारिद्र्य निर्मूलनासाठी शाश्वत विकासाचे ध्येय कटिबद्ध मानले गेले आहे. दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय. दारिद्र्य निर्मूलनासाठी धोरणामध्ये खालील उपाय केले आहेत. 1. लोकसंख्येवर नियंत्रण. कुटुंब कल्याण कार्यक्रम व लोकसंख्येचे धोरण यामुळे वेळोवेळी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवले आहे. 2. शेती. शेतीसाठी लागणारी आदाने विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वस्त दरात कृषी सुविधा पुरवल्या जातात. सरकारने शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळावे म्हणून काही पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. 3. ग्रामीण कामे. ग्रामीण भागातील रस्त्यांची बांधणी, लघुजलसिंचन सुविधा निर्मिती, ग्रामीण विद्युतीकरण इत्यादी कामाद्वारे गरिबांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. 4. ग्रामीण औद्योगिकरण. ग्रामीण भागात रोजगार पुरवण्यासाठी लघुउद्योग व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे. 5. किमान वेतन. 1948 मध्ये किमान वेतन कायदा संमत झाला. त्या अंतर्गत मजुरांना न्याय्य मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आणि त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. 6. सार्वजनिक वितरण व्यवस्था. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरिबांना सवलतीच्या दराने शिधावाटप केंद्राद्वारे अन्नधान्य वितरण व अन्न सुरक्षा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबामध्ये अन्नधान्याची निश्चिती झाली आहे. 7. बँकांचे राष्ट्रीयीकरण. आर्थिक अंतर्भाव करण्याच्या हेतूने गरीब लोकांना कमी व्याजदरात पतसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 1969 व 1980 साली बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 8. प्रगतिशील कर धोरण. उत्पन्न विषमता कमी करण्यासाठी प्रगतिशील कर पद्धत अंमलात आली. 9. शिक्षण. प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांना मोफत व सक्तीचे केले आहे. विद्यार्थ्यांची पटनोंदणी वाढवण्यासाठी शाळेमध्ये पेयजल, स्वच्छतागृह सुविधा, मुलींसाठी मोफत शिक्षण, माध्यान्ह भोजन योजना हे कार्यक्रम सुरू केले आहेत. 10. स्वस्त गृहनिर्माण योजना. ग्रामीण व नागरी भागातील गरिबांसाठी पुनर्वसन कार्यक्रम व स्वस्त दरात घरे देण्याची सुविधा पुरवली आहे. 11. आरोग्याच्या सुविधा. गरिबांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, सरकारी दवाखाने यांची स्थापना करण्यात आली आहे. 12. कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार. भारतात रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास हा महत्त्वाचा दृष्टिकोन मानला जातो. यासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या संधीमुळे लोक उद्योजकता किंवा स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित होतील. तुम्हाला माहीत आहे का? 17 ऑक्टोबर हा जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस मानला जातो. दारिद्र्यामुळे आर्थिक विकासात अडथळा निर्माण होतो. दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने सुरू केलेल्या कार्यक्रमांवर वेळोवेळी देखरेख करणे गरजेचे असते. त्यातील त्रुटी व प्रगती कमी करणाऱ्या घटकांवर परिणामकारक प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.